हा काय मशनी थोड्यात आजची लाईव्ह काम चालू आहे त्यांचं पोट भरात 25,000 अजय काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं म्हणजे आम्हाला व्हिडिओनी जागा दिली, आम्हाला काय पंचायतीने जागा दिली नाही. घरकुल होतं का इथं? हे घरकुल म्हणजे नंतर घरकुल मिळालं आम्हाला आणि हे आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीने नुसतं वाट्यावर कुठं यांचं अतिक्रम आहे का सांगा तुम्ही मला. पंचायतीने केलेली कारवाई तुमचं म्हणणे नियमात झाली नाही? नियमात नाही झालेली, माझ्या मनाने नाही नियमात. माझी भरपाई तेवढी करून द्यावा त्यांनी, ही माझ्या नियमात नाहीये. आणि कोणी आणा तुम्ही कोणाला विचारा. तुम्हाला अगोदर काही नोटीस वगैरे दिलं होतं? नोटीस दिलं होतं पण हे वरचं नव्हतं ना त्याच्यामध्ये, फक्त त्यांचं बांधकाम होतं, त्यांनी बांधकाम पाडायचं होतं. मग एवढी नुकसान केली, काय काम केलं एवढं नुकसान करून त्यांनी? काय काय नुकसान झालं? एवढं का मशीन तुटली, खाट तुटली, एवढं पत्र हे माझं मला मागाचं नाही. मशीन काढून का नाही ठेवली? मग काढून ठेवायला त्यांनी दम नाही काढला, लगेच जेसीबी लावल्या कसं काय काढायची? किती वाजता आले? मारायचं का त्या पत्र्याखाली? किती वाजता आले होते? आता मी नव्हते, मी कामाला गेले होते, मी तर घरी नव्हते. मशीन त्यांनी तोडली तुम्हाला माहित नाही? मला नाही ना माहिती. नाही. काय नाव आहे? माझं नाव कमल आहे. घर कोणाच्या नावावर आहे? माझंच नाव आहे कमल रोगनाथ जाधव. शासनाने घर दिले का तुम्हाला? हा, शासनाने दिले. किती पैसे मंजूर झाले? तेव्हा काय किती झाले? मग शासनाच्या जागेत घर बरोबर आहे, तुम्ही पुढे शेड बांधलं होतं. हा, एवढं शेड नियम बाह्य बांधलं होतं. नियम बाई मग आता वाट्यावर नाही का? हो, वाट्यावर म्हणजे घराच्या बाहेर निघायचंच नाही का? ती जागा जर आपली नसेल तर मग ती आपली चूक नाही का? अहो चूक काय, त्याच्यामध्ये नुसता आश्रय केला होता ना, इथं वाघ येतोय म्हणून. इथं पोरी जेवायला बसल्या आणि जेव्हा का तिथं वाघ उभं राहिलं म्हणून त्यांनी आम्ही अर्धालाच भीती घातल्या होत्या, काही पूर्ण नव्हत्या घातल्या. पंचायतीने याच्या अगोदर काही नोटीस वगैरे दिलं होतं? नोटीस दिलं होतं पण ते वरचं पत्र पाडायचा अधिकार नव्हता त्यांचा. त्यांनी हे भिंती पाडायच्या होत्या, त्यांनी माझी लई नुकसान केलेली आहे. हा, वाघामुळे मी केलं होतं, नाही तर मला काय करायची गरज नव्हती. मागचं बी पाडलं. माग काय भिंती आहे का? तुम्ही माग जाऊन बघा किती नुकसान केली. असं म्हणणं आहे की पंचायतीनं आक्षानी कारवाई केली. हा, आक्षानी केली म्हणजे त्यांनी. त्यांना मला काय म्हणायचं, त्यांना करायचं होतं ना, त्यांनी आम्हाला तिकडून पत्र पाठवायचं ना. नाही, यांचं नोटीस काय करता, तिकडून नोटीस आम्हाला सरकारदाराचं नोटीस पाठवायचं ना त्यांनी. पंचायतीचं मान्य नव्हतं का? हा, आमच्या हाताने काढलं असतं. यांनी आम्हाला जागा दिलेलीच नाही. काय पोलिसांना संरक्षण आहे काय? मॅडम नमस्कार. आपल्या मागे जे घर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरकुल शासनाने दिलं, त्याच्यापुढे आम्ही पत्र्याचं शेड बांधलं. शेड काढायला आमची काही हरकत नव्हती, परंतु त्यांनी बाजूचे पत्रे पण काढले. पंचायतीने आमच्यावर अन्याय केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सरपंच म्हणून तुमची काय भूमिका? सर, मी तुम्हाला पहिले पण सांगितले, आपण म्हणजे जी कारवाई आहे ती आपण लिगलीच केली, कोणावर असा अन्याय केला नाही. त्यांनी घरकुल त्यांना मिळाले ते मान्य आहे, पण जे घरकुलासमोरची जी जागा आहे, जे ओटा आहे, ओटा होता तो पण ठीक आहे. जेव्हा त्यांनी शेड बांधायला सुरुवात केली त्यांना आम्ही वारंवार नोटिसा दिलेल्या आहे. आधी त्यांनी मागचं पण शेड बांधलं होतं, त्यानंतर टॉयलेट बाथरूम बांधलं, ते पण ठीक आहे. म्हणजे आपण त्यांना त्यांची म्हणजे जसं म्हणतील तसं. आणि त्यांनी मागच्या वेळेस पण आपण जेव्हा कारवाई करतो ना, तेव्हा ते बोलले की आम्ही स्वतः काढतो, म्हणजे तुम्ही काही जेसीबी लावू नका. आपण वारंवार सूचना दिलेल्या आहे. काय त्यांचं नाव आहे मॅडम? काय नाव आहे त्यांचं? रघुनाथ नामदेव जाधव नाव आहे त्यांचं. घरकुल त्यांना दिलंय, घरकुलाच्या बद्दल काय ऑब्जेक्शन नाही. त्यांनी पुढे बांधलेलं शेड अतिक्रमण केलं आणि मागे. अच्छा, दोन्हीकडे पण. आणि पूर्ण घरकुलासाठी एवढी पूर्ण जागा भेटलेली नाही त्यांना. किती गुंठे जागा दिली ते मला पण नाही सांगायचे, पण त्यांच्या घराची अर्ध्याच घराची नोंद आहे. अर्ध त्यांचं बांधकाम एक्स्ट्राच आहे, पण ते आम्ही काही काढलं नाही. आम्ही फक्त पुढचं शेड आणि ते काढले. मग त्यांच्यावर जी कारवाई केली ती नियमात केली? नियमात कारवाई. काही जागे व्यतिरिक्त त्यांची कोणतीही जागा नाही. आजी, ते सरपंच मॅडमचं म्हणणं असं आहे का तुम्हाला घरकुलाला जेवढी जागा दिली होती तेवढ्या जागेबद्दलचं काय म्हणणं नाही. त्यात सुद्धा तुम्ही जास्त बांधकाम केलेलं आहे. जास्त बांधकाम नव्हतं ना. त्यांचं म्हणणं ते अतिक्रमण आहे. आणि तुम्हाला सांगते, नाही साहेब, अतिक्रमण आहे आम्हाला पण मान्य आहे. सगळ्या गावात सगळ्या गावांचं घ्या ना. गावामध्ये
22 ते 23 अतिक्रमण आहे. मग आमचंच का गरीबाचं मग अतिक्रमण जर तुम्हाला काढायचंय तर अतिक्रमण सगळ्यांचंच काढलं सगळ्यांवर समान कारवाई आहे झाली का नाही? तुम्ही असा अन्याय का केला बुवा? आणि ते पण आम्ही अजून किती लोकांचं अतिक्रमण आहे? मशी इथं आखा गावठा निमा गावठा नाही अजून ते- बंगले बांधले त्यांनी वाटव 22-23 लोकांचं हा? अतिक्रमण आहे गावठाण्यावर. आणि मग हेच असा आमचं हा काय अन्याय सांगा नको आहे हेच आमचं म्हणणं होतं. आणि आम्ही वारंवार सगळ्यांवर समान पंचायतीला कारवाई सांगत व्हावी. होतो. समान कारवाई व्हायला पाहिजे होती. आणि समान करा ना. आम्ही काय म्हणलं तुम्ही अतिक्रम काढा सगळ्यांचं काढा आम्ही आमच्या हाताने काढतो ना पण आमच्यावरच काय अन्याय गरीबावर काळात झाली तेवढंच आम्ही काढणार. आणि ग्रामपंचायतीला असा नियम दिला कोणी का बुवा आमच्याच काळातलं अतिक्रमण काढायचं. अतिक्रमण ते आधीच असू नाही तर पण नंतरचं आमचं असू, ते आधीच होतं ते अतिक्रमणच का आहे ना. काढलं घर बांधलं त्या टायमाला होतं ते शेड आणि आम्हाला अतिक्रमण हे कधीचं असलं हा. अतिक्रमण असेल तर सगळ्यांचं समान काढलं पाहिजे. हाय का नाही मग हेच आम्हाला तुम्ही न्याय नोटीस करा दिले ना. पुढच्या शेडचं ते पण भिंती काढू म्हणले आणि त्यांनी मागचं पण पाडलं. म्हणजे याचं काय आम्हाला नोटीस नव्हतं. आता नोटीस पण आहे माझ्याकडे 34/11च बांधकाम अतिक्रमण मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आता मग तुमची तेच मागणी काढायचं काय होतं ना. तुम्ही काय दाद मागणार आहे? आता आमचं हे मागचं शेड पाडले त्यांनी याची भरपाई द्यावा आणि मशीन एक तुटली 25,000ची शिलाई मशीन. मशीन आज तिच्यावर माझं आणि पण त्याच्यावर मशीन कोण आपण भरायचं? काढून का नाही ठेवली? काढून पाहिलं त्यांनी त्यांनी वेळच नाही बेशुद्ध दिला लावल्यावर तेवढा. करणार वेळ काय नाही दिला तेवढा काढायला. वेळ नाही दिला ते अपघे आले आम्हाला परत अगोदर आणि आता सांगितलं आम्हाला सुद्धा. ज्यावेळेस पण नाही. पंचायत मशीन घेऊन तेव्हा घरी कोण होतं? मी नव्हते ना घरी कोण सांगितलं होते घरी? आम्हाला आम्ही घेते. होतो हे घरी. होते होते. घरी. मग तुम्ही मशीन का नाही काढली? नाही मशीन काढीत असताना त्यांनी लगेच जीसीबी लावलं ना. मग वडिलांनी ते म्हणले तुम्ही बाहेर या. मग आम्ही बाहेर गेलो. म्हणजे तुम्हाला वेळ दिला नाही. वेळ वेळ दिला नाही दिला लगेच लावला जेसीबी. हा दुसरी गोष्ट आम्हाला जे लेटर दिलं त्यांनी ते लेटर दिलंय कमीत कमी 3 ते 4 महिने झाले होते. मग आता त्यांना कारवाई करायची ना तर आता हे निदान कल्पना देणं सूचना द्यायला पाहिजे होती. गरजेचं आहे ना. तर त्यांनी पूर्वसूचना न देता डायरेक्ट येऊन त्यांनी म्हणजे पाडायला सुरुवात केली असं. बघ तुझं काय नाव आहे? आदर्श संजीत जाधव कितवीला आहे शाळेला? 4थी. आता हे जे अतिक्रमण काढलंय काय तुझ्या भावना? तुला काय वाटलं? काढायला नव्हतं पाहिजे? तू रडलास का? मग हा वाईट वाटलं? हा रडू नको रडू नको रडू नको. तुला किती भाऊ आहेत? एकटाच येतो. वडील काय करतात बा? सांग ना मशीन काम कर. मशीन काम. आता ते मशीनच तुटली आणि एकदा नवरदेवाचे कपडे द्यायचे कशाने शिवायचे सांगा तुम्ही. हा एवढी नुकसान केली काय मिळालं त्यांना? बळा रडू नको रडू नको. नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? विजय काळे. काय तुमची काय मागणी? माझी काय मागणी नाही. यांनी हे जे बांधकाम केलं होतं ते वाघाची भीती त्यांचं एक बैलाचं आपलं गाईचं वासरू होतं वाघाने धरलं होतं. त्यांनी त्याच्यानंतर ही जाळी लावली एवढाच फक्त विषय होता. पंचायतीने अतिक्रमण काढलं पंचायतीची चूक काय? पंचायतीने काढायची तर सगळ्यांची काढायला पाहिजे हे प्रामाणिक म्हणजे अजून अतिक्रमण आहेत का? हो किती आहेत? आहे भरपूर आहे. मग यांच्यावर आक्षाने कारवाई झाली असं म्हणायचे? हो आक्षानीच कारवाई झाली. तुमची मागणी काय? माझी मागणी एकच सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.